तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या 9व्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या श्लोकावरील जे ज्ञानवरायांचं व्याख्यान आहे त्यातील ही शेवटची ओवी आहे. तरी या पदाने ही सुरुवात आहे. याचाच अर्थ कुठेतरी जरी आलेलं असलं पाहिजे, तर ते जरी जे आहे ते वरच्या ओवीमध्ये आहे. आहा कटकटा हे ओखटे, ये मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. आहा कटकटा हे ओखटे, अरे अरे किती रे हे वाईट आहे, हाय हाय. मृत्यूलोकातील सारेच काय आहे, उलटे आहे. ये मृत्यूलोकीचे उफराटे. आणि अशा या मृत्यूलोकामध्ये दैवयोगाने या अर्जुना तू जरी जन्माला आलेला असला तरी, आता पुढचं, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया माझे अव्यंग निजधाम पावसी. तरी तर झडझडोनी म्हणजे झटकन, लक्षात आलं का, ताबडतोब लवकर, वहिला निघ म्हणजे या संसारातून बाहेर निघ, बाहेर पड. आणि काय कर, ये भक्तीची वाटे लाग, आणि या भक्तीच्या मार्गाला लाग. मग काय होईल, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, जिया माझ्या अव्यंग निजधाम पावसी. ज्या भक्ती मार्गाचं आचरण केलं असता, ज्या भक्ती मार्गाला तू लागला असता, भक्ती मार्गाने चालू गेला असता, माझ्या निर्दोष स्वरूपाला तू प्राप्त होशील. माझे अव्यंग निजधाम, व्यंगरहित, दोषरहित, निर्मळ असं जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला तू काय होशील, प्राप्त होशील. कधी, या भक्ती मार्गाने चालू गेला असता. लक्षात आलं का. तरी झडझडून वहिला निघ, या संसारातून तू काय कर, लवकर बाहेर पड. म्हणजे घाई कर, त्वरा कर. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थ मार्गामध्ये चालण्याची, साधना करण्याची काय करावी, तातडी करावी. फळाची तातडी करू नये. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी. आपण साधना करत राहावी. ते साधनेचं जे फळ आहे ते साधना परिपक्व झाल्यानंतर मिळणारच आहे, ते निश्चितच आहे. ते भगवंताच्या हातात आहे. भगवंत म्हणतो की नाही अर्जुनाला, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मामध्येच तुझा काय आहे, अधिकार आहे. म्हणून तू काय कर, कर्म करण्याची त्वरा कर. मा फलेषु, फळामध्ये तुझा काय नाही आहे, अधिकार नाही आहे. फळ प्राप्त होणारच आहे, अवश्यच प्राप्त होणार आहे. तसं परमार्थ मार्गामध्ये चालण्याची तातडी करावी. म्हणजे आता आपण जे संसारामध्ये रमलेले आहोत, फसलेले आहोत, गुरफटलेले आहोत, तर आपण आता काय करावं, तातडी करावी. या संसारातून बाहेर पडण्याची तातडी, आणि बाहेर पडल्यानंतर भक्ती मार्गाला लागण्याचीही काय करावी, तातडी करावी. म्हणून इथं म्हटलेलं आहे, तरी झडझडोनी वहिला निघ, हळूहळू बाहेर निघ असं नाही म्हटलेले. लक्षात आलं का. आता एखाद्या घराला आग लागलेली असेल आणि त्या घरामध्ये जर आपण सापडलेले असू, तर बाहेरची लोक त्यांना काय सांगतील, हातात असलेली सर्व कामं तात्काळ सोडून पहिलं तुम्ही काय करा, बाहेर निघा. जे चहूकडे जळत वनवा. लक्षात आलं का. गेलं की नाही ओव्या इथं. त्यातून बाहेर पडण्याचा उपाय तात्काळ अवलंबला पाहिजे. लक्षात आलं का. मी सांगत असतो नेहमी, आपण जर असं बसलेलं असू आणि आपल्या अंगावर विंचू म्हणा, सर्प म्हणा, असे विषारी प्राणी जे आहेत, दंश करणारे, की ज्यांनी दंश केल्यानंतर मृत्यू ओढवतो किंवा असं ह्या अशा वेदना होतात, ते जर आपल्या अंगावर पडले तर आपण त्यांना ताबडतोब झटकतो की मग बघूया,
एवढं काम करून घेऊ आणि मग त्या विंचवाला आपल्या अंगावरून दूर करू, असं म्हणू का? हातात असलेलं सगळं काम कोणतीही वस्तू आपल्या हातात असेल, ती पडल्यानंतर नुकसान होणार असेल तरी देखील ती वस्तू फेकून देऊन आपण काय करतो? लक्षात आलं का? तात्काळ झटकून टाकतो त्या वस्तूला. आपल्याजवळ ती वस्तू आलेली असेल तर आपण त्या वस्तूला ताबडतोब झटकून टाकतो, किंवा त्या वस्तू जवळ आपण गेलेले असू तर तिथून पटकन काय करतो? बाहेर निघत असतो. म्हणजे प्रतिकूल ज्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, दुःखदायक ज्या गोष्टी आहेत, त्यातून आपण त्या दुःखदायक आहेत असं कळाल्याबरोबर काय करतो? त्यांचा त्याग करतो. त्याग करायला विलंब लावत नाही. आता इथं जर या मृत्यूलोकाचं स्वरूप असं वर्णन केलेलं असेल, आहा कटाकटा हे ओखटे, अरे अरे हे किती वाईट आहे म्हटले, खेद व्यक्त केलेला आहे. कारण त्याच्या अगोदर सर्व वर्णन केलंय या जगाच्या अनित्यतेचं आणि सुखरहिततेचं, अनिश्चिततेचं जे वर्णन केलेलं आहे ज्ञानोबारायांनी. आणि मग ते म्हणतात की अरे अरे हे किती वाईट आहे, हे मृत्यूलोकीचे उफराटे. या मृत्यूलोकाचं सर्वच काय आहे? उलटच आहे. आणि अर्जुना, या अशा उलटेच नियम ज्यामध्ये आहेत अशा या मृत्यूलोकामध्ये, दुःखदायक अशा मृत्यूलोकामध्ये, अनित्य आणि अनिश्चित असलेल्या या मृत्यूलोकामध्ये जरी अवचटे दैववशात तू जन्माला आलेला आहेस ना. आता जन्माला येणं आपल्या हातात नव्हतं, आलो आपण, पण आता मात्र त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात आलंय ना, तर मग काय करावं? ताबडतोब तिथून काय व्हावं? बाहेर पडावं. जोपर्यंत अज्ञानानं हे दुःखदायक असलेलं जगत आपल्याला सुखरूप वाटत होतं, अनित्य असलेलं हे जगत, हे विषय आपल्याला नित्य असे वाटत होते, भयावह असलेले हे विषय आपल्याला रमणीय वाटत होते. कशाने? अज्ञानाने. पण सत्संगतीत गेल्यानंतर आणि सत्शास्त्र श्रवण आपल्या झाल्यानंतर, भाग्याने आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर, त्यांनी या जगताचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला दाखवून दिल्यानंतर तरी आपण काय करावं? झडझडून वहिला निघ. अगोदर नाही म्हटले ना, सगळं स्वरूप जगाचं कसं आहे ते सांगितलं आणि मग म्हटले झडझडून वहिला निघ. अगोदरच सांगितलं का? निघ बाहेर या संसारातून. आता त्याला संसार तो रमणीय वाटतोय, आनंददायक वाटतोय, सुखरूप वाटतोय, नित्य वाटतोय, आणि त्यातून त्याला बाहेर पडण्याचा आदेश तात्काळ कसे काय संत देतील? अगोदर त्या जगताचं जे स्वरूप आहे त्याचं वास्तव दर्शन घडवतील, ती दृष्टी आपल्याला देतील, ती नजर आपल्याला काय करतील? प्रदान करतील. जगाकडे पाहण्याची, जग जसं आहे तसं ओळखण्याची जी दृष्टी आहे, जे ज्ञान आहे, ते आपल्याला अगोदर ज्ञानचक्षु देतील. लक्षात आलं का? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. आपल्या डोळ्यावरती भ्रांतीचं काय आलेलं आहे? पडदा आलेला आहे, पडळ आलेला आहे. ते दूर होणार आहे कधी? त्याच्यात अंजन घातल्यानंतर. जसे हे आपले नेत्र आहेत, याच्यामध्ये काही दोष निर्माण झाले तर दिव्यांजन त्याच्यामध्ये घातलं जातं. जे आयुर्वेदाचे ज्ञाते लोक जे औषधं काय करत असतात? वेगवेगळी बनवत असतात. आपलं वय, अवस्था, लिंग, श्रम या सर्व गोष्टी बघून, प्रकृती, ते आपल्याला काय करतात? औषध तसं देतात. आणि मग आपला जो आजार आहे, नेत्राचाच आजार धरा, तो काय होतो? दूर होतो. तो पडदा काय होतो? दूर होतो. की जो पडदा आल्यामुळं जशी वस्तू आहे ती तशी दिसत नव्हती, ती दिसण्यामध्ये काय होत होती? अडचण येत होती. तिचं उलट दुसरंच रूप आपल्याला दिसत होतं. तर मग ते अंजन नेत्रामध्ये घातल्यानंतर जसं तो दोष दूर होतो, दृष्टी काय होते? निर्मळ होते. जशा वस्तू आहेत तशाच त्या दिसू लागतात. तसं या जगाकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला नाही आहे. त्या दृष्टीमध्ये काय आलेलं आहे? पडळ आलेलं आहे. आणि ते अंजन घातल्याने दूर होणार आहे. कोणतं अंजन? कृष्णांजन, ज्ञानांजन. लक्षात आलं का? हे संत म्हणा, सद्गुरू म्हणा, ते घालतील आणि ते आपल्याला दृष्टी प्रदान करतील. अगोदर दृष्टी प्रदान करतील. जगाकडं पाहण्याची जी नजर आहे, जी वास्तव दृष्टी आहे, ह्या जगाचं वास्तव जे स्वरूप आहे, जसं हे जगत आहे तसं ते कळालं पाहिजे, अशा तळमळीने ते आपल्याला ज्ञान प्रदान करतात.
त्यांच्या संगतीत ते आपोआप होतच. बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, आपले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. पण कधी? संतांच्या संगती बैसता. संतांच्या संगतीत जोपर्यंत बसत नव्हता, विषयी पामर या जगतातील लोकांच्याच संगतीत जोपर्यंत तो बसत होता, तोपर्यंत सगळेच आपलेच आहेत असं त्याला वाटत होतं. देह मी आहे, देह संबंधी माझे आहेत, हे जगत सुंदर आहे, हे विषय उपभोगण्या योग्य आहेत, रमणीय आहेत, हे असंच त्याला वाटत होतं. पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर हळूहळू त्याच्या जीवनामध्ये काय झाला? विवेकाचा उदय झाला. पुण्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमो यदि भवेत कृतिनो जनस्य अज्ञान हेतुकृत मोह महांधकारो नश्येत तदा हृदयमेती महान विवेक. त्याला त्याच्या जीवनामध्ये विवेकाचा काय झाला? उदय झाला. विवेक म्हणजे तरी काय? विविच्यते इति विवेक पृथक क्रियते. खरं काय आणि खोटं काय हे कळणं, याला काय म्हणतात? विवेक. तसं ह्या जगाकडे पाहत असताना आपल्याला ती नजर असली पाहिजे. तुम्ही व्यवहारातील लोक देखील, व्यवहार आपला जर सफल व्हावा असं वाटत असेल तर लोक ओळखण्याची नजर तुम्हाला असेल तरच तुमचा व्यवहार देखील काय होतो? सफल होतो. नाहीतर जो येईल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत गेले तर तुमचा हा लौकिक व्यवहार देखील काय होतो? बुडतो. लक्षात आलं का? तुम्हाला त्या लोकांची पारख करता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय असला पाहिजे? विवेक असला पाहिजे. व्यवहारात देखील व्यावहारिक विवेकाची देखील काय आहे? उपयोगिता आहेच. आणि परमार्थात तर विवेका वाचून काही चालतच नाही. लक्षात आलं? विवेकासहित वैराग्याचे बळ असं म्हटलेलं. केवळ वैराग्य हे विवेकहीन असेल तर ते आंधळं आहे असं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. केवळ वैराग्य असूनही उपयोग नाही. काय असला पाहिजे? विवेक. विवेक म्हणजे विचार. जी गोष्ट जशी आहे तशी तिला जाणणं, याला म्हणायचं विवेक. आणि तो कुठं होतो? संतांच्या संगतीत होतो. संत तो विवेक करून देतात. संततेत विवेक असणे कीजी है ना, किंवा बिनु सतसंग विवेक न होई. संत संगतीशिवाय विवेकच होऊच शकत नाही. मग संत हे त्यांच्या सानिध्यात गेलेल्या जीवाला अगोदर विवेक प्रदान करतात, या जगाकडे पाहण्याची नजर देतात. आणि मग हे जगत जसं आहे तसं वास्तविक त्या जीवाला ज्यावेळेस कळतं, मग त्याला सांगतात की आता याच्यात गुंतून राहण्यात अर्थ नाही. आता याच्यातून काय केलं पाहिजे? तरी जडझडून वहिला ती गोष्ट सांगतात. मग जुने लोक, कधी आपण सांगितले असेल, एका माणसाला त्याच्या कुटुंबियांवरती काय होता? अत्यंत विश्वास होता. हे माझं कुटुंब, माझं घरदार, हेच माझं पंढरपूर असं मानणाऱ्यातला तो होता, है ना. ही माझी पत्नी, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी, माझे आई वडील, माझे बंधू. परंतु सद्भाग्याने त्याला एका महापुरुषाचा संग लाभला. त्या गावामध्ये एक महात्मा आले, काही चातुर्मासासाठी थांबले म्हणा. आणि एक दिवस दैववशात भाग्ययोगाने तो त्यांच्या सत्संगाला गेला. आणि त्या दिवशी नेमकं महात्म्याने कशाचं वर्णन केलं? या जगताच्या मिथ्यात्वाचं. उठा जागे वारे आता, स्मरण करा भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवास. हे सर्व मिथ्या आहेत, आपले कोणीच नाहीत असं त्यांनी प्रतिपादन केल्यानंतर त्याला ते काय पटलं नाही. कारण त्याला सर्वच घरातील व्यक्ती जीव लावणारे, प्रेम करणारे, त्याचा शब्द पाळणारे असं त्याला वाटत होतं. म्हणून तो त्या महात्म्यांकडे गेला आणि तुमचं जीवन हे जरी निष्कलंक असलं, तुम्ही महान असले, ज्ञानी असले, तरी तुमचं आजचं बोललेलं मला काही पटलं नाही. आपलं कोणीच नाही असं तुम्ही म्हणता, परंतु माझा तर सर्वजण आदेश पाळणारे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत. त्यावेळेस त्यांनी एक प्रयोगाद्वारे हे सिद्ध करायचं ठरवलं. आणि मग त्यांनी सांगितलं, मी सांगितलं त्यातलं अक्षरनाक्षर खरं आहे, कारण ते जसं संतांनी सांगितलं तसंच मी सांगितलेलं आहे. संतांच्या शब्दात एक अणुमात्र देखील अन्यथा होत नाही. त्याला ते पटलं नाही, तर त्यांनी सांगितलं आपण एक प्रयोग करू आणि प्रयोगांती सिद्ध होईल. म्हणून मग त्यांनी सांगितलं, मी तुला एक औषधाची काय देतो, पुडी देतो. त्याला काही दिवस त्यांनी ते योग प्रक्रियेचा अभ्यास देखील काय केला, शिकवला. श्वास न घेता देखील श्वासोच्छ्वास रहित काही काळ तो तसाच पडून राहण्याची एक कला त्याला त्यांनी शिकवली, योगातील काही प्रक्रिया. आणि सांगितलं की तू घरी जा आणि काहीतरी माझ्या पोटामध्ये फार वेदना होत आहेत असं सांगून काय कर, थोड्या वेळ विव्हळ आणि नंतर निश्चित काय कर, पडून राहा, मग बाकीचं मी पाहतो.
तू जरी त्या अवस्थेत गेलेला असला तरी बाहेर काय चाललंय याची तुला जाणीव होईल, परंतु तू मात्र मेला आहेस असं त्यांना वाटेल. मग तो घरी गेला, काही वेळ जाऊ दिला आणि माझ्या पोटात डाव्या बाजूला उजव्या बाजूला दुखतं आहे, प्रचंड वेदना होत आहेत म्हणून तो विव्हळला गडबडा लोळला आणि 1 तासाभरात निश्चित पडून राहिला. मग सगळे रडायला लागले घरचे लोक. गेला आता, ते श्वासही बंद झाला, ते कापूस लावून पाहिला नाकाजवळ नाडी पाहिली, ते म्हटले आता हे गेले म्हणून. लक्षात आलं. मग आरडाओरडा चालू झाला. पत्नी रुदन करू लागली, आई वडील भाऊ रुदन करू लागली. मग तो आतून ऐकतोय. तो म्हटले महात्मे तर म्हटले होते हे कोणाला कोणाचं कोण नाही कोणाचे कोणी, पण हे तर किती रडतात म्हटले. नाही त्यांचं खोटंच होणार आहे म्हटले. सगळं गाव जमा झालं. आता त्याच्या अंत्यविधीची काय झाली, तयारी झाली. वडीलही ओरडत होते, मी गेलो असतो तर बरं झालं असतं, देवाने आम्हाला घेऊन जायचं, आई म्हणत होती, पत्नी म्हणत होती. मग ते महात्मे आले 2-3 तासानंतर, ज्यावेळेस त्याच्या अंत्यविधीची तयारी ज्यावेळेस चाललेली होती. आणि मग त्यांनी बघितलं काय झालं. मग सगळे ओरडू लागले, बघा ना म्हटले महाराज, सत्संगाला तुमच्या यायचा चांगला होता, सद्गुणी होता आहे ना, आणि तो अचानकच गेला म्हणले न सांगता. म्हणजे सांगून जायला पाहिजे असं वाटतं लोकांना. लक्षात आहे, न सांगताच कसे काय गेले. मग त्या महात्म्याने सांगितलं काय नाही म्हणे, याला उठवता येईल. मग सगळ्यांना हायसं वाटलं. ते म्हटले मग काय लागेल ते करा है ना, कोरोनातून वाचला पाहिजे माणूस. लक्षात आलं. 25,000 इंजेक्शन 2 लाखाला घेणं. मग त्यांनी सांगितलं काय फारसा अवघड उपाय नाही, सोपा उपाय आहे, माझ्याकडे एक औषध आहे म्हटले, आणि ते औषध दुधामध्ये घालून प्यायचं म्हणे कोणीतरी, हा उठेल. ते म्हटले मी पेतो. पण ते म्हटले थांबा पुढचं ऐकून घ्या, अर्ध प्रवचन ऐकायचं नाही. लक्षात आलं का. पुढचा काय भाग आहे की हे दूध मी टाकलेलं औषध पिल्यानंतर तो माणूस मरेल आणि हा उठेल, घ्या कोणीतरी. मग सगळे मागे सरकायला लागले. आई देखील मागे सरकली. लक्षात आलं का. पाठीची बहीण दूर राहे, लक्षात सगळे दूर राहतात, शेजेची कामीण दूर राहे म्हटलेलं आहे. लक्षात आलं का. हा, शेजेची कामीण दूर राहे, आचार्यांचं काय एक वचन आहे. भार्या बिभ्येती तस्मिन काय. लक्षात आलं का. गतवती वायव देहा पाये, भार्या बिभ्येती तस्मिन काय. एकदा या शरीरातला प्राण उत्क्रमण झालं, निचेष्ट पडून राहिला की त्याची अर्धांगिणी म्हणविली जाणारी ती स्त्री सुद्धा त्या मृतदेहाकडे जायला भीते. लक्षात आलं का. तिला ओढत न्यावं लागते. भार्या बिभ्येती तस्मिन काय. लक्षात आलं का. पत्नी सुद्धा त्या देहाला पाहून काय होते, घाबरते. मग तो महात्मा म्हणायला लागला घ्या कोणीतरी. आत्ताच म्हातारे तू तर म्हणत होती देवाने मला का नेलं नाही, घे. ते पण नाही बाई दुसरी कामं राहिलीत म्हटली पत्नी. मग त्याला ते आतमध्ये सगळं लक्षात येत होतं. मग महात्मे म्हटले मग कोणी घ्यायला तयार नाही, मी घेऊ का. हो महाराज घ्या म्हटले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि तुम्ही जर ते औषध घेतलं आणि तुम्ही गेले ना आमचा मुलगा उठला, आम्ही तुमची पुण्यतिथी सुद्धा साजरी करू म्हटले, तुमची समाधी स्थळही बांधू म्हटले. घ्या म्हटले. महात्म्याने घेतलं. काय होतं ते औषध, खडी साखर होती, दुसरं काय होतं, पिठी साखर. आणि तो त्याला त्या मस्तकावरती काहीतरी आघात करून त्यांनी उठवलं आणि मग सांगितलं की बघ मी सांगत होतो ना आपले कोणीच नव्हती. मग त्याच्या चित्तामध्ये काय झालं, निश्चय दृढ झाला. मग त्याला सांगण्याचा जो अधिकार आहे तो महात्मा जो सांगणार आहे की आता यांना तत्काळ काय कर, सोड किंवा त्याग कर. आता तो सांगेल कधी, त्यांचं वास्तविक स्वरूप दाखवून दिल्यानंतर. तसं इथं जगताचं, या मृत्यूलोकाचं, इहलोकाचं हे जे स्वरूप आहे हे अगोदर दाखवून दिलंय. आहा कटकटा हे ओखटे ये मृत्यूलोकीचे उफराटे येत अर्जुना, जरी अवचटे जन्मालासी तू, जरी बाबा तू जन्माला आलेला असलास या विचित्र अशा या मृत्यूलोकामध्ये, पण आता इलाज काय, आता आलोत, येणं आपल्या हातात नव्हतं पण आलोत ना, तर आता इथं काय थांबायचंय का. जसं आपण प्रवास करत असताना आपल्या इप्सित स्थळी न पोहोचता भटकून दुसऱ्या भलत्या ठिकाणी गेलो आणि ते ठिकाण भयंकर होतं. मग आपल्या लक्षात आलं की भयंकर जंगलात आलो की तिथं व्याघ्र, सिंह आहे ना, हत्ती असे पशु इथं आहेत, चोराधिकांची काय आहे इथं भीती आहे. मग लक्षात आलं, आपण नेटवर पाहिलं, आलो याच्या जंगलात. आणि मग आपण तिथं थांबणार का. जाऊ द्या, आलो तर आता आपण रात्रभर मुक्काम करू, दिवस उगवल्यानंतर निघू. तिथून कसं निघू आपण, जड झोडोनी. लक्षात आलं का. आलोत ना
आता इलाज नव्हता. दुरुणी आलो मी गा दुःख झाले दारुण. दुरून आलो, चुकून आलो. चुकून आलं तरी चालतं, पण येऊन चुकायचं नाही. नाही लक्षात आलं? हा चुकून आले काय हरकत नाही, चुकतो माणूस, पण आल्यानंतर चुकायचं नाही. आता चुकून आपण या मृत्यू लोकाला आलेलो आहोत. इथं येऊन चुकायचं नाही. इथं येऊन चुकणं म्हणजे काय, याच्यातच रममान होऊन राहणं. आता येणं आपल्या हातात नव्हतं. येत अर्जुना जरी अवचटे जन्मला अशी तू, हे अर्जुना जरी दैववशात, भाग्यवशात, कर्मवशात तू इथे जन्मलेला असला तरी, लक्षात आलं का, तरी झडझडून वहिला निघ. आता मात्र इथं रममान होऊन राहू नकोस, झडझडून वहिला निघ. आपण काय पाहत होतो, संत संगमी धरुणी आवडी करावी तातडी. तुका म्हणे वेग करावा सत्वर, पावावया तीर भव नदीचे. भव नदीचे तीर पावावया सत्वर वेग करावा. लक्षात आलं का? भव नदीच्या पहिल्या तीराला जर जायचं असेल तर मग जाऊ, बघू. आपल्या हातात आहे का पुढच्या क्षणाचा काही भरोसा आहे का? नाही. म्हणून त्वरित काय करावं, मग वेग घ्यावा आणि काय करावं, ती भव नदी पार करण्याचा विचार करावा. तुकोबरायांचे एक अभंग आहे, उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा, वेग करा. आली या संसारा, आलात ना संसाराला, लक्षात आलं का? चुकून आलोत ना, आता मात्र चुकू नका. म्हणजे काय करा, वेग करा. कुठं वेग करा? तुका म्हणे वेग करा हरिभजन, हरिभजनामध्ये वेग करा. लक्षात आलं का? पण तिथं माणसं वेग करत नाहीत. मग काय म्हणतात, नाही आता थोडंसं निवांत झालो की मग आम्ही काय करू, निश्चिंत होऊन भजन करू. तसं जमणार नाही. मनसी होऊनी निश्चिंता, तुकाराम महाराज म्हणतात. हरोणी अवघी चिंता आणि मग जाऊ एकांता भजन करू. लोक काय म्हणतात, निश्चिंत होऊ एकदा, एवढं काम उरकू. आम्ही अनेक लोकांना, आता सगळ्यांशी संबंध येतो ना, मग सांगतो की पाठाला या किंवा पारायण आरंभ करा, 1 तासभर काहीतरी ज्ञानेश्वरी वाचत जा. तेवढं महाराज कसं आहे, ज्ञानेश्वरी वाचायचीच ठीक आहे, वाचावी ज्ञानेश्वरी, आम्हालाच सांगतात प्रमाण. लक्षात आलं का? पण कसं आहे, आता एवढं कार्य उरकलं की मग आम्ही काय आहोत, मोकळीच आहोत असं म्हणतात जगातले लोक. काय म्हणतात, मनसी होऊनी निश्चिंता हरोणी अवघी चिंता. एवढ्या चिंता जरा दूर झाल्या का मग काय करू, मग जाऊ एकांता आणि भजन करू. मग एकांतात जाऊन काय करू, भजन करू. अरे संसार संभ्रमे आशा लागे पाठी, तेणे जीवासाठी होईल तुझ्या. अरे या संसार संभ्रमामध्ये आशा तुझ्या पाठीशी लागेल आणि तुझ्या जीवाचा काय होऊन जाईल, नाश होऊन जाईल. शेकी नाडशील नाडशील, विषय संज्ञा अवघा नाडशील, मागुता पडशील भवडोही. अरे नाडलाच असेल तू. लक्षात आलं का? आपण ज्याची संगत करत आहोत तो मनुष्य अत्यंत दुर्जन आहे, हे ज्या क्षणाला आपल्याला समजतं, आपण त्याचा त्याग त्याच क्षणाला करत असतो. लक्षात आलं का? अत्यंत आपण ज्याला जीवलग, सखा, प्रिय असं मानलेलं आहे, तो मनुष्य त्याचं वास्तविक स्वभावाचं दर्शन आपल्याला ज्या क्षणाला होईल, तो जर अत्यंत दुष्ट, दुर्जन असा असेल तर आपण काय करतो, त्याच क्षणाला त्याचा त्याग हळूहळू सोडतो. हळूहळू सोडू म्हणून नाही, कारण तो पुढच्या क्षणाला काय घात करील याचा काही नियम नाही. आतापर्यंत त्याने केलं नाही, हेच त्याचे काय उपकार. लक्षात आलं का? म्हणून संसार संगे विषय संगे अवघा नाडशील, शेखी नाडशील नाडशील, विषय संगे अवघा नाडशील, अवघा पूर्णपणे उद्ध्वस्त होशील, फसवला जाशील. म्हणून काय करावं, तात्काळ काय करावं, त्याचा त्याग करावा आणि हरिभजनाचा मार्ग धरावा. शरीर सकळ मायेचा बांधा, यासी नाही कदा आराणूक, करिता तडातोडी आत बाह्यातकारी, ऐसे जातीचारी दिवस वेगी. लक्षात आलं का? आता आपण काय, उठा जागे भारे आता स्मरण करा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्याही जाणून शरण रेगा. आयुष्य जात आहे, पहा आयुष्य जात आहे, निघून आयुष्य निघून जाते हातोहात असं म्हटलेलं आहे. हातोहात निघून चाललेलं आहे आयुष्य. म्हणून या संसारामध्ये रममाण न होता पटकन काय केलं पाहिजे, वेग केला पाहिजे हरिभजन. मोलाची घडी जाते वायावी, न मिळे मोल देता कोडी. ही जी घडी आहे, क्षण आहे, ही मोलाची आहे. आणि किती मोलाची आहे की कोट्यावधी सुवर्ण दिलं आणि एक क्षण आपण या नरदेहाचा मागितला आयुष्याचा तरी आपल्याला मिळणार नाही. म्हणून जागा होई करी हिताचा उपाय, तुका म्हणे हाय करीसी मग. म्हणून जागा व्हा
आणि आपल्या हिताचा काय करा, उपाय करा. नाही तर मग तुम्हाला हाय हाय करण्याची काय येईल, वेळ येईल. लक्षात आलं का? म्हणून त्वरा करा असं सांगितलेलं आहे. अनेक गोष्टींमध्ये त्वरा हे भूषण आहे, अनेक गोष्टींमध्ये काय आहे, दूषण आहे. काही गोष्टींमध्ये अतिशय काय केली पाहिजे, त्वरा केली पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस तो श्लोक सांगितलेला असेल, भोजन हे शरीराला इंधन म्हणून आवश्यक आहे. अनेक जी आजार होतात ते भोजनाच्या वेळा न पाळल्यामुळं होत असतात. म्हणून हातातली 100 कामं टाकावीत, पण काय करावं, पहिलं भोजन करावं. शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं सोडून द्यावी आणि काय करावं, पहिलं भूक असेल तर भोजन करावं. बरं, सहस्रम स्नानमाचरेत, 1000 कामं सोडावी, पण पहिली आंघोळ करून घ्यावी. नाहीतर मग एवढं काम करतो मग आंघोळ करतो, नाही, अगोदर काय कर, स्नान कर. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं हातातली सोडून द्यावीत आणि पहिलं दान देण्याचा प्रसंग जर आपल्याला आपल्या पूर्व सुकृताने प्राप्त झालेला असेल, याचक कोणी आलेला असेल, तर त्याला पहिलं काय करावं, दान द्यावं. आणि कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत, आणि कोट्यावधी कामं सोडावी आणि पहिलं काय करावं, हरीचं भजन. जेवणही सोडावं, आंघोळही सोडावी, ते बाकीचे सगळ्या क्रियाकलाप सोडावे आणि पहिलं काय करावं, हरीचं काय करावं, म्हणजे इतका काय करावं, वेग त्या हरिभजनामध्ये केला पाहिजे. लक्षात आलं का? त्यांनी सांगितलं, आजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थंच चिंतयेत गृहीत एव केशेषु मृत्यूना धर्मम आचरेत. महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की आजरामरवत प्राज्ञो, आपण जणू काय अजर आहोत, अमर आहोत, अशा बुद्धीनं काय करावं, विद्येच्या प्राप्तीचा प्रयत्न करावा आणि धनप्राप्तीचा काय करावा, प्रयत्न करावा. काय समजून, आपण जणू काय आहोत, अजर आहोत, अमर आहोत. विद्या आणि अर्थ, ज्ञान आणि धन हे मिळवण्यामध्ये मात्र घाई करू नये असं त्यांना म्हणायचं. आपण काय उद्या काही मरणार नाहीत, हे लगेच पुढच्या क्षणाला मरणार नाहीत, म्हणून विद्या मिळवताना देखील घाई करू नये. काय त्वरा श्लाघा विद्या या शत्रवस्त्रया, विद्येचे 3 शत्रू सांगितले, अशुश्रूषा, त्वरा श्लाघा, विद्या या शत्रवस्त्रया. अशुश्रूषा म्हणजे श्रवण न करणं, श्रवण इच्छेचा अभाव, किंवा दुसरा अर्थ आहे सेवा न करता, सेवा न करणं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्वरा, घाई, आणि श्लाघा म्हणजे आत्मप्रशंसा. हे 3 विद्येचे काय आहेत, शत्रू आहेत. विद्या मिळवताना त्वरा नाही चालत. लक्षात, आजच सगळी ज्ञानेश्वरीत पाठच झाली पाहिजे, होईल का, लक्षात आलं का? किंवा आजच्या आजच BA परीक्षात पास झालं पाहिजे. लक्षात, तिथं अजरामरवत, अजर अमर जणू आपण आहोत, अशा बुद्धीनं अभ्यास करत राहावा, आळस करू नये. विद्याम अर्थंच चिंतयेत, अर्थ म्हणजे धन, त्याचा विचार करावा. काय उद्याचा काय दिवस उगवणार नाही का, उद्या काम करू आणि मग मिळतीलच पैसे आपल्याला. नाही तर मग जेवणही दिलं सोडून आणि झोपही दिली सोडून आणि ते धनाच्याच मागं लागलेले लोक दिसून येतात. तिथं घाई करू नये. आणि घाई कुठं करावी, गृहीत एव इव केशेषु मृत्यूना धर्मम आचरित. मृत्यूकडून आपले केस जणू धरले गेलेले आहेत, म्हणजे आपल्या मानगुटीला त्या मृत्यूनं पकडलेलं आहे. अशा बुद्धीनं काय करावं, धर्माचं आचरण करावं. पुढच्या क्षणाला जणू आपण आता राहणार नाहीत, म्हणून हा जो प्राप्त क्षण आहे, या क्षणात धर्माचं काय करावं, पालन करावं. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन, दया, क्षमा, समाधान, संतजन, साधिती निज धर्म हा चोखडा. हा धर्म, नामस्मरण हा धर्म, भक्ती हा धर्म. म्हणून त्यांनी सांगितलं, तरी झडझडोने वहिला निघ, या संसारातून बाहेर पड. वहिला निघ, झडझडोने निघ, पण निघून काय करायचं, लक्षात आलं का? अहो घराबाहेर या, घराबाहेर या, पटकन पण येऊन काय करायचं, कुठं जायचं ते सांगा ना. लक्षात, ते म्हणजे ये भक्तीची ये वाटेला. या संसारात गुंतू नकोस, या संसाराचं स्वरूप भयंकर आहे. म्हणून ताबडतोब त्याचा काय कर, त्याग कर. हळूहळू सोडू मग बघू, तसं नाही. मग जाऊ एकांता भजन करू, तसं नाही. लक्षात, झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, या भक्तीच्या वाटाला लाग. म्हणजे संसारातून मन काढायचं आहे, मग मन कुठं लावायचंय, मग कोणत्या वाटेला लावायचंय, तर भक्तीची वाटे लाग. पण कोणत्या भक्तीची, ये भक्तीची, या भक्तीच्या, असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? ये पद कशाला घातलं असतं, या भक्तीच्या वाटेला लाग. या म्हणजे कोणत्या, अहो हा जो 9वा अध्याय आहे, याच्यामध्ये
काय केलेलं आहे, राजविद्या राजगुह्य योग असं या अध्यायाचं काय आहे, नाव आहे. लक्षात आलं का? याच्यात गुह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. कशाच्या गुह्याचं प्रकटीकरण केलेलं आहे, कर्माच्या रहस्याचं प्रकटीकरण केलेलं आहे, ज्ञानाच्या रहस्याचे प्रकटीकरण केलेलं आहे आणि भक्तीच्या रहस्याचंही काय केलेलं आहे, प्रकटीकरण याच अध्यायात केलेलं आहे. आपण बघून आलो. आता आपण या अध्यायाच्या समाप्तीकडे चाललेलो आहोत. लक्षात आलं का? भक्तीचं काय वर्म आहे, काय मर्म आहे, काय रहस्य आहे, काय गुह्य आहे, हे या अध्यायातच काय केलेलं आहे, प्रकट केलेलं आहे. ज्ञानाचं रहस्य, कर्माचं रहस्य, हे सर्व उद्घाटन या अध्यायामध्ये केलेलं आहे. म्हणून ये भक्तीची ये वाटेला, तुम्हाला समजून घ्यायचं ना कोणत्या भक्ती मार्गाला आम्ही लागावं. लक्षात आलं का? नाहीतर मग ये हा शब्द इथं वापरला गेला नसता. ये भक्तीची ये वाटे लाग, या भक्तीच्या वाटेला लाग. लक्षात आलं का? मार्ग मिळाला पाहिजे, बाहेर तर निघायचंय, मग मार्ग त्यांनी सांगितलं की भक्तीच्या वाटेला लागा. कारण जर वाट चुकाला तर मग मात्र चुकता आडराने काटे. तुका म्हणे वाटे, चुकता आडराने काटे. वाटे चुकता आडराने, आणि आडराने कसे, काटे. लक्षात आलं का? आयशे गरजती पुराणे, मार्गी बहुत याची गेले, याच मार्गाने बहुत साधू संत गेलेले आहेत, म्हणून तुम्ही याच मार्गाने गेलं पाहिजे. लक्षात आलं का? पुढे गेले त्यांचा शोधित, चला जाऊ माग घेत आम्ही, म्हणून मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराणे जाऊ नका, आयशे गरजती पुराणे. कारण जर वाट कळाली नाही, कोणत्या वाटेनं जायचं हे कळालं नाही, त्याचं वर्म कळालं नाही, तर मग आपल्याला फार मोठी काय होणार, पीडा. पिडले ते भ्रमे, वाट न कळता वर्मे. तुकाराम महाराज म्हणतात ते भ्रमाने, त्यांना वाट कळालेली नसल्यामुळं, त्यातलं वर्म कळालेलं नसल्यामुळं फार पिडले. लक्षात आलं का? पुन्हा त्यांना काय झाली, पीडा झाली. म्हणून तर मग तुकोबर आहे, भक्तीच्या काय वाटा आहेत हे कोणाला विचारतात, संतांनाच विचारतात. हनुमंतरायांना काय, भक्तीच्या त्या मज दावाव्या सोबटा. लक्षात आलं का? भक्ती मार्गाने जायचंय, भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे, भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. हा सोपा पंथ सांगितला. यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. अधिकाराचा इथं काही विचार केला गेलेला नाही, चिंता करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. लहान असा थोर असा, इथं बघून आलो ना आपण, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. अत्यंत दुराचार्यातील दुराचारी जरी असला, पुन्हा माम हि पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यो पापयोनय, स्त्रियो वैशास तथा शूद्रास तेपी यांती पराम गती, ते सुद्धा श्रेष्ठ गतीला काय होतात, प्राप्त होतात. म्हणून या भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. आता तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, चाला याची वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही याच वाटेनं चाला, तुम्हाला भरोस्याने आम्ही विश्वास देतो की कोण भेटेल, पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटणार आहे. आता इथं तरी धडधडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, असं जे सांगण्यात आलेलं आहे, या भक्तीचा मार्ग तू धर, या भक्तीच्या मार्गाला तू लाग. आता हे बघा, इथं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी भक्ती मार्गाचं जे वर्णन ठिकठिकाणी केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी काय स्वतंत्र असं नारदांप्रमाणे शांडिल्यांप्रमाणे भक्तीचं स्वतंत्र शास्त्र निर्माण केलेलं नाही. जसं शांडिल्य भक्तिसूत्र आहे, हे भक्तीचं शास्त्र आहे. नारदांचं नारद भक्तिसूत्र आहे, हे भक्तीचं काय आहे, स्वतंत्र शास्त्र आहे. त्यांना भक्त्याचार्य असं म्हटलं जातं. तसं ज्ञानोबरायांनी काय स्वतंत्र असं भक्तीचं शास्त्र निर्माण केलेलं नाही, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी भक्तीचा जो अत्यंत सूक्ष्म विचार केलेला आहे तो अतिशय काय आहे, महत्वाचा आहे. लक्षात आलं का? अतिशय सूक्ष्म असा काय केलेला आहे, भक्तीचा विचार या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे आणि अत्यंत स्पष्ट रीतीनं केलेला आहे. लक्षात आलं? सूक्ष्म विचार केला पण अतिशय कसा केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. कुणीही त्या मार्गात, त्या ज्ञानोबरायांनी मांडलेल्या विचाराचं चिंतन करून आपला मार्ग काय करू शकतो, प्रशस्त करू शकतो. त्याला स्पष्टम ज्ञान होणार, आपण कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे आणि कसं चाललं पाहिजे, आपण कोणत्या मार्गाने जाण्याचे अधिकारी आहोत आणि त्या मार्गाने जात असताना कसं चाललं पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान आपल्याला या ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी केलेले जे
भक्ती पंथाचं किंवा भक्ती मार्गाचं किंवा भक्तीचं जे रहस्य ज्ञानोबरायांनी सांगितलंय त्यातून आपल्याला लक्षात येईल. आता 11व्या अध्यायामध्ये जे हे सांगितलं विश्वरूप दर्शन सांगितलेलं आहे, तिथं शेवटी 2 श्लोक आलेले आहेत. नाहम वेदैर्न तपसा न दानेन न चेजया शक्य एवं विधो दृष्टवानसी माम यथा. आणि पुढचा श्लोक भक्त्या त्वनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. इथं 11व्या अध्यायाच्या शेवटचा हा उल्लेख आहे. पै उपायासी वाटा न वाहती येत सुबटा साही सहित ओहटा वाहिला विधी. मोठं काय आहे त्याच्यावरती भाष्य, त्या पदांचा विस्तार आहे. आणि शेवटी म्हणतात तैसा मी एकीची परी आतुडे गावधारी जरी भक्ती येऊन वरी चित्तात का. तसा मी एकाच साधनाच्या प्रकाराने पाहण्यास सापडतो, तो प्रकार ऐक आणि लक्षात ठेव. जर भक्ती हृदयाच्या घरी येऊन चित्ताला वरील म्हणजे भक्तीचं चित्ताशी लग्न होईल तर हे काय आहे, शक्य आहे. याला जाणणं काय आहे, शक्य माझ्या स्वरूपाला जाणणं शक्य आहे. पुढे म्हणतात भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. ती भक्ती कशी असली पाहिजे, परितेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचून येणारीसी गतीची नेणे. पावसाच्या ज्या धारा आहेत, पावसाचा जो वर्षाव आहे त्यांना धरा वाचोनी या पृथ्वी वाचून दुसरी गतीच ते जाणत नाही. आकाशातील मेघातून पडलेलं पाणी हे पृथ्वी वाचून दुसरीकडे जाणतं का, त्याला दुसरी गती आहे का. तसं या आपल्या चित्ताला दुसरी गतीच नसली पाहिजे. खूप मोठी उदाहरणं त्या ठिकाणी दिली आहेत. का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्रात घेऊसी ती गंगा जैसी अनन्य गती मिनलीची मिळे. सर्व जलसंपत्ती घेऊन ती जी गंगा आहे ती काय करते, समुद्राचाच काय करते, शोध घेते. समुद्र वाचून तिला काय नाही, गती दुसरी नाही आहे. खूप उदाहरणं त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि शेवटचा जो श्लोक सांगितलाय आणि त्यानंतर जो 12वा अध्याय सुरू होतो, त्या 12व्या अध्यायाच्या अगोदरचा 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जो सांगितलाय तोही त्या भक्तीचंच वर्णन करणारा आपल्याला आढळतो. मत्कर्म कृन मत्परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैर सर्व भूतेषु यस मामेती पांडव. नंतर मग लगेच ज्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे 12व्या अध्यायाला त्याचं नावच काय ठेवलेलं आहे, भक्तियोग. भक्तीचं संपूर्ण वर्णन ज्या एका ठिकाणीच केलेलं आढळून येतं. अन्य ठिकाणी अनेक वर्णनं आहेत, पण स्वतंत्र एका ठिकाणी सगळंच वर्णन जे केलंय त्याला कोणता अध्याय म्हटलं गेलेलं आहे, भक्तियोग असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून ये भक्तीची आहे म्हणजे इथं ज्या ज्या भक्तीचं दिग्दर्शन केलेलं आहे त्या भक्तीच्या वाटेला लाग. अगोदर काय कर, झडझडोनी वहिला निघ आणि ये भक्तीचे वाटे लाग. चित्ताने लक्षात लाग. चित्त जे संसारामध्ये गुरफटलेलं आहे, विषयांमध्ये गुरफटलेलं आहे, विषयालाच सुखरूप जे समजतं आहे, त्या चित्ताने आता या विषयांचं वास्तविक दर्शन झाल्यानंतर त्यातून काय यावं, बाहेर यावं आणि कोणत्या मार्गाला लागावं, ये भक्तीची ये वाटे लाग. चित्ताचा विषय आहे. लक्षात आलं का. कारण शरीराने देहाने जरी आपण त्याच संसारात राहत असू आणि राहावं लागणारच आहे. लक्षात आलं. कारण इथं संसार म्हणजे काय, तुमचे लेकरं बाळण घरदार याला म्हटलेलं नाही, या मृत्यू लोकालाच अवघा. लक्षात आलं का. हा जो मृत्यू लोक आहे, कोणी महात्मा असला आणि कोणी विषयी पामार असला तरी राहावं कुठं लागणार आहे, या उफराट असणाऱ्या या मृत्यू लोकातच राहावं लागणार आहे. या असुखम लक्षात आलं का, अनित्यम असलेल्या या मृत्यू लोकातच राहावं लागणार आहे. पण महात्मा मृत्यू लोकात राहूनही राहत नाही. म्हणजे देहाने मृत्यू लोकात राहतो पण मनाने भगवंताच्या चिंतनातच राहतो. कारण मृत्यू लोकाशिवाय आपल्याला पर्यायच नाही. प्रारब्धाची गती आहे तोपर्यंत हा जो देह आहे याला कुठं राहावं लागणार आहे, या मृत्यू लोकातच राहावं लागणार आहे. पण मनाचा विषय आहे. लक्षात आलं का. भक्ती आता जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. मानिजे हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मानिजे भगवंत. मानणं काय शरीराने असतं का मनाने असतं. शरीराने मानता येतं का. लक्षात आलं. कशाने मानावं लागतं, मनाने. मग जो जो भेटेल तो भगवंताचं स्वरूप आहे हे मनाने मानणं, याला भक्ती योग असं म्हटलेलं आहे. तर मग भक्ती
जिला म्हटल्या जाते, भक्ती योग जिला म्हटला जातो, भक्ती मार्ग जो आहे त्यामध्ये प्रमुखता प्राधान्यता कशाची आहे? मनाची, चित्ताची. लक्षात आलं का? चित्ताची, मनाची, अंतकरणाचीच काय आहे? प्राधान्यता आहे. म्हणून मनाची दातारा, अवघ्या उपचारा एक मनची दातारा. बाह्य जे उपचार आहेत त्यापेक्षाही अधिक मनोमय पूजा हिची पढी एक येशी राजा. लक्षात आलं का? बाह्य जे उपचार आहेत त्याला देव भुलत नाही. तो देव भावाचा भुकेला म्हटलेला आहे. भाव कुठं असतो? शरीरात का चित्तात? भाव, भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा कुठं असतो? चित्तामध्ये असतो. म्हणून त्या चित्ताची प्राधान्यता आहे. म्हणून जे म्हटलेलं आहे तरी जडजडोनी वहिला निघ, म्हणजे या संसारातून बाहेर निघ. बाहेर निघ म्हणजे लेकरा बाळांचा त्याग कर, सर्व संघ परित्याग करून संन्यासी हो, असं तर सांगायचं नाही ना. कारण अर्जुनाला काही संन्यासी होण्याचा उपदेश केलेला नाहीये. तो तर युद्ध टाळून संन्यासी होऊ पाहत होता, तर त्याच्या मानगुटीला धरून पुन्हा युद्ध करायला भगवंताने लावलेला आहे. फक्त विषय कशात चाललेला आहे? चित्ताचा, अंतकरणाचा चाललेला आहे. म्हणून तरी धडधडून वहिला ये भक्तीचे वाटे लाग. या भक्तीच्या वाटेला काय कर? लाग. आणि मग काय होईल? जे पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या भक्ती मार्गाचं आचरण केलं असता माझं जे निर्दोष स्वरूप आहे त्या निर्दोष स्वरूपाला तू प्राप्त होशील. लक्षात आलं का? आचरण करायचंय भक्ती योगाचं आणि प्राप्ती होणार आहे माझ्या अव्यंग स्वरूपाची, निर्दोष स्वरूपाची. निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्म हे कसं आहे? निर्दोष आहे, दोषरहित आहे, अव्यंग आहे. लक्षात आलं? अव्यय आहे. म्हणून जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. 18व्या अध्यायामध्ये शेवटी बराचसा असा विचार केलेला आहे. त्याचा ज्ञानपरकही अर्थ लावतात, भक्तिपरकही अर्थ लावला जातो. तसं तर भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही वेगळे नाहीतच. तेची भक्ती तेची ज्ञान एक विठ्ठलची जाण, तुकाराम महाराज म्हटलेले. तीच भक्ती आणि तेच ज्ञान काय? एक विठ्ठलची जाण. विठ्ठलाला जाणायचंय, परमात्म्याला जाणून घ्यायचंय, त्याच्या वास्तविक रूपाचं दर्शन आपल्याला करायचं. त्यालाच भक्ती म्हणायचं आणि त्यालाच काय म्हणायचं? ज्ञान म्हणायचं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी. इथं काय म्हटलेलं आहे? जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तिथं काय म्हटलेलं आहे? स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. शाश्वत असं जे माझं स्थान आहे त्याला काय करशील? तू प्राप्त होशील. त्यावर त्या ज्ञानोबरायांच्या ओव्या त्याचा बराच विचार आपण शरण पदावरती बोलताना केलेला असणार आहे. तया हमवाच्या चित्तांग देऊनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. मग तयाचे प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होवण्या स्वानंदे स्वरूपीच रमसी. संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. तिये निजात्मपदीचा रावो होवनी ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तुगा. होवनी ठाकसी अव्ययो, अव्ययो होवनी ठाकसी. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझ्या अव्यय, अव्यंग, दोषरहित, निर्मळ, निर्दोष अशा स्वरूपाला काय होशील? तू प्राप्त होशील. मग अशा आता उभी मी म्हटलो जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. लक्षात आलं का? 10व्या अध्यायामध्ये ही ओवी आलेली आहे आणि ती ओवी संपल्याबरोबर लगेच खालचा श्लोक आहे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. ते भक्त जे असतात ना त्यांचं वर्णन केलेलं आहे. कसे आहेत ते? मच्चित्ता. लक्षात आलं का? ज्यांनी चित्त मलाच दिलेलं आहे, चित्त मीच होऊन गेलेलं आहे. मदगत प्राणा. लक्षात आलं? प्राण त्यांनी जे धारण केले माझ्याकरताच काय केलेले? धारण केलेले आहे. बोधयंत परस्परम. परस्परम त्यांच्यासारखेच कोणी भक्त जर भेटले तर ते एकमेकांशी जे बोलतात किंवा एकमेकांना जो प्रबोधन करतात ते कोणाविषयी करतात? माझीच कथा करत राहतात. दोन भक्त भेटले तर काय बोलतील काय दुसरं? लक्षात आलं का? आणि कथयंतश्च माम नित्यम. माम नित्यम कथयंत. माझीच नेहमी काय करत राहतात? कथन करत राहतात. आणि तुष्यंतीच रमंतीच. भक्तीमध्येच संतुष्ट होतात आणि भक्तीमध्येच रममाण होत राहतात. या श्लोकावर
मोठं विस्तृत भाष्य ज्ञानोबरायांनी केलं. त्याच्यात शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे, ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे. अशा या प्रेमाच्या बाहुल्याने रात्रंदिवस ते काही जाणत नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे. केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेया जिही. लक्षात तिथं शब्द आलेला आहे अव्यंगवाणे. माझं जे सुख ते कसं आहे, अव्यंगवाण निर्दोष असं जे व्यंगरहित जे सुख आहे ते आपण पेयाजीही केले. त्यांनी ते काय केलेलं आहे, प्राप्त करून घेतलेलं आहे. केले माझे सुख अव्यंगवाणे. इथं काय म्हटलं, ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. माझं अव्यंग निजधाम, माझं जे माझं जे निर्दोष स्वरूप त्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. लक्षात आलं का? आता इथं खूप मोठा विचार आहे खरं तर. या ओळीवर चिंतन खूप विस्ताराने केलं जाऊ शकतं की माझं निजधाम म्हणायचं ना फक्त, अव्यंग का म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? भगवंताने काय म्हणायचं, हे अर्जुना, या अशा भयंकर मृत्यू लोकामध्ये तू जरी दैववशात जन्माला आलेला असलास तरी आता त्यात गुंतून राहू नकोस. तो मृत्यूलोक अत्यंत भयंकर आहे. झडझडून काय हो, बाहेर हो आणि या भक्ती मार्गाला लाग. आणि या भक्ती मार्गाला लागल्याने काय होईल, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझं अव्यंग निजधाम तुला प्राप्त होईल. त्या निजधामाला तू प्राप्त होशील. तर तिथं अव्यंग का म्हटलेलं आहे? देवाची धाम काही व्यंग आहेत का काही? लक्षात आलं का? देवाची ज्याला धाम म्हटल्या जातात त्यातली काही धाम काही म्हणजे व्ययवान आहेत का, विनाशशील आहेत का, व्यंग ज्यांच्यामध्ये व्यंग आहे अशा आहेत का, ज्याच्यामध्ये काही दोष आहेत असे आहेत का? म्हणून इथं काय म्हणावं लागलं, अव्यंग निज धाम मला तू प्राप्त होशील. आहेतच, कारण असल्याशिवाय तसं म्हणताच येत नसतं. लक्षात आलं का? मग देवाची जी धाम वैकुंठ धाम, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा. नाही, आम्हाला वैकुंठाला देखील जायचं नाही, वैकुंठ लोकाला जायचं नाही, वैकुंठ स्वरूप होऊन जायचं. वैकुंठ म्हणजे परमात्मा. ज्ञानदेव म्हणे हरी हा, ज्ञानदेवा पाठ हरी हा हरीच वैकुंठ. त्या वैकुंठ रूप आम्हाला होऊन जायचंय, वैकुंठ लोकात नाही जायचं. कारण लोकांतराला गेलं की तिथलं तुमचं बॅलन्स संपला की माग ये नाही. म्हणजे वैकुंठाला सुद्धा आम्हाला जायचं नाही. वैकुंठ तर देवाचं धाम आहे की नाही, निज धाम आहे की नाही, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे की नाही. हा, म्हणजे पंढरीचं महत्व अधिक सांगताना त्यांनी त्या वैकुंठाला आम्हाला न पाठवता पंढरीचाच वास बरा आहे. लक्षात आलं? भूवैकुंठ पंढरपूर म्हटलेलं आहे ना, हे भूवैकुंठच आहे. लोकांतराला पुण्य बलाने जे जाणं आहे ते येण्याकरताच जाणं आहे. लक्षात आलं का? आम्हाला तशा ठिकाणी जायचं नाही संत सांगतात. आणि इथं जे म्हटलेलं आहे, जी पावसी अव्यंग निजधाम माझे, माझ्या अव्यंग निजधामाला, माझ्या निर्दोष स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर ये भक्तीची वाटेला. म्हणजे बघा आता भक्तीचा मार्ग आचरला तरी देखील आपल्याला तेच निर्दोष स्वरूप प्राप्त होतं जे ज्ञान्यांना होतं. लक्षात आलं का? आता ऐश्वर्य योगाचा विचार केला की नाही आपण 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीला, अत्यंत टेकडी नाही, मोठा हिमालयाचं शिखरच लागलं होतं की नाही आपल्याला. तेच तो जो ऐश्वर्य योग आहे, ते जे भगवंताचं वास्तव स्वरूप आहे, त्याचं चित्रण या शब्दाने केलेलं आहे, या पदाने केलेलं आहे, अव्यंग निजधाम. अहो म्हटले ते तर कळायलाच कठीण. लक्षात आलं का? ते स्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे, लक्षात आलं का? ते कळणंच कठीण. आणि ते भक्तीनं कसं काय प्राप्त होईल? म्हणून तर म्हटले इये भक्तीचे वाटेला, ती भक्तीचे नको तुम्ही चालला. लक्षात आलं? इये भक्तीचे आम्ही सांगितलं त्या. लक्षात आलं? तुम्ही मनाने कोणता तरी मार्ग आचरता आणि त्याला भक्ती म्हणता, मग त्याने अव्यंगनीच धाम तर नाही, व्यंगनीच धामही प्राप्त होणार नाही. लक्षात, व्यंगच निर्माण होईल काहीतरी. लक्षात आलं का? त्या निर्दोष अशा माझ्या वास्तव स्वरूपाला प्राप्त होशील. कशाने? ये भक्तीचे वाटेला. पण कोणत्या भक्तीच्या? ये भक्तीच्या. इथं आम्ही सांगितलेल्या त्या भक्तीच्या रहस्याचं उद्घाटन या अध्यायामध्ये भगवंताने केलेलं आहे.
आणि ज्या भक्तीचं आचरण सर्व संतांनी आपल्या जीवनामध्ये जीवनभर आपल्याला करून दाखवलेलं आहे, ती आहे भक्तीची वाटेला. लक्षात आलं का? संतांनी भक्ती मार्गाचा पुरस्कार स्वीकार आपल्या जीवनात केलेला आपल्याला आढळून येतो. लक्षात आलं का? आणि त्यांनी तो भक्ती मार्ग आचरणही आपल्याला दाखवलेला दिसून येतो. आपण त्यांचंच जर काय केलं, अनुसरण केलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मागे मागे जर आपण गेलो. गळवरांचा काय अभंग आहे? तेनेची पंथे चाल नाही ते तेनेची पंथे चालू जाता मार्ग दावणी गेले आधी. त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, कारण त्यांना विचारला होता काय भक्तीच्या त्या वाटा, त्यांनी सांगितलं हा मार्ग आहे, आणि त्या मार्गाने त्यांनी जाऊनही दाखवलं. लक्षात आलं का? मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते किंवा पुढे, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे. गुंतावा तर कोठे काही पडणारच नाही, पण निश्चित त्या स्थळाला प्राप्त होणार. लक्षात आलं का? तुकाराम महाराजांनी मागणीच केली ना देवाकडे, संत गेले जया ठाया, देवराया पाववी. हे देवराया मला त्या ठिकाणाला नेऊन घाल. कुठं? संत जिथं गेले तिथं. संत कुठं गेले? भगवंताच्या स्वरूपालाच काय झाले? प्राप्त झाले. लक्षात आलं का? मला इतरत्र कुठेही नेऊ नकोस. लक्षात आलं का? मला वैकुंठातही नको, मला ब्रह्मलोकातही नको, स्वर्गाधिकातही नको, आणि लोकातील दिव्य किंवा श्रेष्ठ मानलेले भोगही नको. मला कुठं नेऊन घाल? संत गेले जया ठाया, देवराया पाववी. आणि संत कुठं गेलेले आहेत? संत गेलेले आहेत भगवंताच्या अव्यंग निज धामाला, त्याच्या निर्दोष स्वरूपाला, त्याच्याशी ते एकरूप होऊन गेलेले आहेत. कशाने गेलेले आहेत? भक्तीच्या बळाने गेलेले आहेत. लक्षात आलं का? भक्तीच्या बळानेच त्या परमात्म्याच्या अव्यंग निजधामाला प्राप्त होता येतं. हे केवळ त्यांनी सांगितलं नाही, तर करून दाखवून दिलं आपल्याला. लक्षात आलं का? म्हणून जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आता विलंब न करता, विलंब करिता विघ्न ओढवेल. लक्षात आलं का? विलंब जर केला तर काय होईल? पुढच्या क्षणाला आपण राहू की नाही हाही भरोसा नाही. बरं, राहिलो तरी असेच राहू की नाही असाही काय नाही भरोसा नाही. आत्ता या क्षणाला जी बुद्धी आपल्याला आहे ती तशीच राहील याचाही काही भरोसा नाही. लक्षात आलं का? सा सर्वदेव तिष्ठेच्छेत कोनमुच्चेत बंधना, धर्माख्याने स्मशानेच रोगिणाम या मतीर भवेत, सा सर्वदैव तिष्ठेच्छेत कोनमुच्चेत बंधना. प्रश्न केला शास्त्रकारांनी. धर्माचं आख्यान जिथं चालू असतं, म्हणजे सत्संग चालू जिथं असतो, स्मशानेचे स्मशानात गेल्यानंतर जी बुद्धी आपल्याला होते, आणि रोगिणाम अत्यंत भयंकर रोगाने जर्जर झालेल्या रोग्याला जी बुद्धी होत असते, ती जर सतत टिकली तर मग कोण मुच्चेत बंधनात, बंधनातून कोण मुक्त होणार नाही? मग कोणीच होताना दिसत नाही, कारण टिकत नाही. लक्षात आलं? म्हणून आपल्याला कळालंय ना याच क्षणाला की हे दुःखरूप आहे. तात्काळ आपलं मन तिथून काढून आता कुठं लावलं पाहिजे? परमात्म्याच्या चरणी लावलं पाहिजे. नंतर लावू म्हटलं की उद्या पुन्हा सुखरूप वाटेल. हे व्यावहारिक सांसारिक लोकांचं होतच असं. लक्षात आलं का? त्यांना हे जगत दुःखरूप वाटतं कधी? फसवले गेल्यानंतर. लक्षात आलं का? तेवढ्या क्षणापुरतं. तेही तात्काळ नाही, बुद्धी टिकतच नाही. काय करायचं? लक्षात आलं का? या जगाकडून काही प्रतिकूल अनुभव आला तर मग हे जगत काही खरं नाही हो असं म्हणतात लोक, आणि पुढच्याच क्षणाला लगेच काहीतरी या जगताच्याच मिळवण्याच्या भानगडीत पडलेले दिसून येतात. मग काही खरं नाही, मग खोटं कशाला मिळवतो? तर ते जे खरं नाही वाटलेलं आहे ना, ते देखील स्मशान वैराग्य ज्याला म्हणत असतात. लक्षात आलं का? त्या स्मशानात गेल्यानंतर सगळ्यालाच वैराग्य येतं. लक्षात आलं का? तुकोबारायांपेक्षा जास्त वैराग्य येतं. कुठं? स्मशानात. ते घाट चढून वर येईपर्यंत. परंपरे डॉक्टर महाराज सांगत असतात. एक जण म्हणाला, अरे अरे काय मानव जन्माचं खरं नाही म्हटले, काय भरोसा आहे, क्षणाचाही भरोसा नाही म्हटले. आणि तिथं ह्याच चर्चा चालतात, दुसऱ्या चर्चा नाही चालत तिथं. लक्षात आलं का? काय खरं आहे म्हटले माणसाचं, काल होता म्हटले, आणि हे करू ते करून गेला माणूस मरून, काय खरं नाही म्हटले. आणि जो माणूस सांगत होता काय खरं नाही असं हे जगत जीवन क्षणभंगूर आहे, आणि ते विधी झाला. लक्षात आलं का? आणि घाईघाईनं सगळ्यात
अगोदर तो चालायला निघाला. मग म्हटले हो पाटील एवढी काय घाई? ते म्हटले ते आमच्या भावाचं ना आमचं भांडण आहे ना, कोर्टात केस आहे म्हणली, वेळ होती. अरे मग आताच म्हणत होता ना काही खरं नाही, देन सोडून. लक्षात आलं का? ती बुद्धी टिकत नाही. म्हणून ज्या क्षणाला आपल्याला कळालंय, म्हणून शास्त्रामध्ये देखील सांगितलं यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत. ज्या क्षणाला तुम्हाला अत्यंत वैराग्य या जगताविषयी उत्पन्न झालं त्याच क्षणाला तुम्ही काय व्हा, परिव्राजक व्हा. वेदाने उपदेश केलेला आहे. कारण पुढच्या क्षणाला परत जर हे जगत सुखरूप वाटलं तर काय भरोसा. लक्षात आलं का? हे होतं असंच. ते मुदतीचा ताप असतो ना, मुदतीचा ताप. लक्षात आलं का? काही ताप कसा असतो, सलग येतो आणि उतरून जातो. आणि तो मुदतीचा ताप असतो ना, तो काही वेळ येतो, पुन्हा गेल्यासारखा वाटतो. तेव्हा गेला वाटतं बरं झालं, परत येतो तो. मग म्हणतात नाही तुला डेंग्यू झाला, तुला टायफॉइड झाला. लक्षात आलं का? आज ताप आलेला दिसतो, भयंकर तापाने फनफनला, उद्या अगदी ठीकठाक दिसतो, परवा पुन्हा येतो. तसं या जगातील लोकांचं या जगासंबंधीची मतं काय होत असतात, बदलत राहत असतात. हा किम किम विषमय. भर्तृहारी म्हणतात ना, या जगामध्ये कुठं रडगाणं चाललेलं दिसतंय, कुठं आनंद उत्सव दिसतोय. लक्षात आलं का? सुरामत्त कलह आहे ना, कुठं चांगलं भजन चाललंय तर कुठं दारू पिऊन शिवे गळत चालले. न जाणे संसार किम अमृतमय किम विषमय. हे जगत अमृत स्वरूप आहे की विषरूप आहे, म्हणजे सुखरूप आहे का दुःखरूप आहे हे काही कळत नाही. आता ही त्यांची अवस्था आहे. लक्षात आलं का? मधली अवस्था आहे. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं ठाऊक जे आहे संसार दुःखाचा. आम्हाला पक्क ठाऊक झालेलं आहे. भर्तृहारींना अजून ठाऊक नाही किम अमृतमय किम विषमय, ते अजून संदेहात आहे. लक्षात आलं का? तसेच आपण आहोत. पण तसं असणं सुद्धा शुभ आहे. तसं असलं तरी चालेल. एकदमच सुखरूप वाटण्यापेक्षा संशय आला तो बरा. लक्षात आलं का? अगदी भ्रम, संशय आणि मग निश्चय. लक्षात आलं का? भ्रम कसा, दोरी पडली होती, साप साप साप. लक्षात आलं का? तर तो भ्रम आहे दोरी, भ्रम. नंतर म्हटला नाही नाही नाही, साप आहे का दोरी आहे. लक्षात आलं का? साप आहे का दोरी आहे. आला संशयात, बॅटरी आणली, उजेड केला, नाही अरे दोरी आहे. आता निश्चयात आला. लक्षात आलं का? ही तीन अवस्था आहे. आपण भर्तृहारी आणि तुकाराम महाराज. आपण कशात आहोत? भ्रमात. जगत सत्यम शिवम सुंदरम, आनंदी आनंद सगळीकडे, असं आहे. भर्तृहारीचं कसं आहे, हे जगत सुखरूप आहे का दुःखरूप आहे काय कळायला मार्ग नाही. तुकाराम महाराज काय सांगतात, ठाऊक जे आहे संसार दुःखाचा, पक्क ठाऊक आहे त्यांना. आता आपल्याला असं जायचं, मग ते भ्रम मधली अवस्था सुद्धा बरी. कोणती? संशयाची. असा संशय येतोय का कोणाला? खरंच हे जगत आपल्याला वाटतं तसं सुखरूप आहे का? हे संत रोज सांगतात जगन मिथ्या जगन मिथ्या, तसं मिथ्या आहे असं वाटलं तरी समजायचं आपण बालवाडी पास होऊन पहिलीत गेलेलो, नाहीतर मग खिचडीच खाण्याचे दिवस आले. तरी धडधडून वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निजधाम माझे. त्यातले बारकावे 2-3 लक्षात ठेवा. झडझडून वहिला निघ म्हणजे परमार्थ साधना करण्याची तातडी करा. लक्षात आलं का? त्या संसारातून मन तात्काळ बाहेर काढा. ये भक्तीची वाटे लाग. ये शब्दाचा अर्थ संतांनी दर्शविलेली जी भक्ती आहे त्याच भक्ती मार्गाचं आचरण आपण आपल्या जीवनात करा. आणि त्या भक्ती मार्गाने निश्चितच भगवंताच्या अव्यंग म्हणजे निर्दोष अशा स्वरूपाची काय होईल? प्राप्ती होईल. निर्दोष स्वरूप म्हणजे भगवंताचं मूळ स्वरूप. त्याच्या प्राप्तीचं साधन सुद्धा इथं भक्तीच सांगितलंय. पण कोणती भक्ती? ये भक्तीची वाटे लाग ही दाखवली. कारण संतांच्या दृष्टीनं भक्ती आणि ज्ञान हे वेगळंच नाहीच आहे. लक्षात आलं का? मला ती ओवी काय लक्षात आहे ना, ताईंचा चालू आहे फोन. ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती. आम्ही सुरुवात काय त्याची? हा, ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती. हा, आम्ही परमभक्ती आपली म्हणून आम्ही त्यालाच भक्ती म्हणतो. शैव जिला काय म्हणतात? शक्ती म्हणतात. आणि ज्ञानी तिला स्वसंवित्ती म्हणतात. म्हणजे ज्ञानी लोक ज्याला ज्ञान म्हणतात, शैव ज्याला शक्ती म्हणतात, त्यालाच आम्ही काय म्हणतात? परम भक्ती. पण परम भक्ती बरं का? लक्षात आलं का? ये भक्तीची वाटेला इथं जी ये शब्द आहे ना त्याने परम शब्द घ्यायचा तिथला, परमभक्ती. लक्षात आलं का? म्हणून संतांनी दर्शविलेला जो भक्ती मार्ग आहे त्याचं यथावत आचरण करण्याचा आपण जर प्रयत्न केला, त्यात यशस्वी झालो, तर संत ज्या ठिकाणी गेले
म्हणजे परम गतीला प्राप्त झाले, त्याच गतीला आपणही काय होऊ, प्राप्त होऊ. तरी जडजडून वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की